नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता आपण बघणार आहोत 3 महत्त्वाच्या बातम्या. मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. लाईफलाईनवर येत्या 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा गुप्तचर संघटनेनं इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये सोपोर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं कळतंय. 2 ते 3 दहशतवादी इथे लपलेत अशी शक्यता वर्तवली जाते. पाकिस्तानमध्ये घबराट आहे, कारण भारताकडून हल्ला होण्याची भीती पाकला वाटते आणि त्यामुळे पाकनं हॉस्पिटल्स सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत. आणि आता बातमी बघणार आहोत मुंबईतली. येत्या 3 महिन्यात मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईच्या गर्दीतल्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांनी देखील याबाबत कुठलंही समज जर तुम्हाला संशयास्पद वस्तू दिसली तर माहिती कळवण्याची विनंती आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. लोकलमध्ये दररोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करा आणि संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. मेल एक्सप्रेसमध्ये शोध मोहीम देखील यासाठी हाती घेण्यात आली आहे. या संदर्भात अधिक बोलणार आहोत विवेक कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, पुन्हा एक मोठा इशारा देण्यात आल्याचं कळतंय. रेल्वे स्थानकांमधल्या सुरक्षेमध्ये निश्चितच वाढ करण्यात आली आहे. रेणुका, आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर कायम गर्दी असते. या ठिकाणी कायमच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणाऱ्या पोलिसांचा भर असतो. आता मात्र एक इंटेलिजन्सकडून माहिती मिळते आहे की मुंबईसारखी ही दादरसारखी जी रेल्वे स्थानकं आहेत तिथं हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विशेषतः पुलवामा हल्ल्यानंतर सगळ्या देशभरात दहशतवादी कारवाया वाढ होईल असा काहीतरी इशारा पोलिसांना मिळाला आहे, सुरक्षा यंत्रणांना मिळाला आहे आणि त्यानंतर ही वाढ करण्यात आलेली आहे. दादरसारखं स्थानक असेल किंवा इतर मुंबईतली जी गर्दीची स्थानकं असतील त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे अशी आपल्याला माहिती मिळते. पुलवामाच्या हल्ल्याला भारत देखील प्रत्युत्तर देईल आणि त्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळालेली आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या रेल्वे स्थानकांवरची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय तिथे रेल्वे पोलीस असतील किंवा राज्य सरकारचे पोलीस असतील त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यानुसारच सगळीकडे हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. धन्यवाद. या माहितीबद्दल. आपण बघतोय की या यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पुढची बातमी महत्त्वाची. काश्मीरमधल्या सोपोर भागात वारपोरा इथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून चकमक सुरू आहे. 2 ते 3 दहशतवादी इथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा दिलेला आहे. हा सगळा परिसर आता रिकामा करण्यात आलेला आहे. यामध्ये दोन्ही बाजूनी सध्या गोळीबार सुरू आहे. परिसरातली इंटरनेट सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे अशी माहिती कळते. हा संपूर्ण परिसर आता रिकामा करण्यात आल्याचे या दृश्यांमध्ये दिसतंय. मुफ्ती इस्लाम से प्रतिनिधि आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत. मुफ्ती जी, क्या अभी भी ये मुठभेड़ शुरू है? जी हाँ, पिछले 7 घंटों से ये मुठभेड़ अभी जारी है। सिक्योरिटी फोर्सेस ने कल रात्रि 2:30 से वारपोरा एक विलेज है सोपोर में, जहां वो चले गए और उनके साथ सीआरपीएफ और स्पेशल ऑपरेशन ग्रुप ऑफ पुलिस था। उन्होंने कॉर्डन करके एरिया को अपने अंदर कर दिया। उसके बाद ही जब वो थोड़ा आगे चले गए, उन पे फायरिंग हो गई। 2 मिलिटेंट्स कहा जाता है कि छुपे हुए हैं उस एरिया में, और उस फायरिंग में तो ज्यादा नुकसान नहीं हुआ, लेकिन तब से अभी सिक्योरिटी फोर्सेस ने पूरे एरिया को कॉर्डन करके अभी धीरे धीरे फायरिंग हो रही है। रात में 1-2 घंटे बिल्कुल फायरिंग ठप हो गई, नहीं चली, क्योंकि सिक्योरिटी फोर्सेस अपना कॉर्डन और टाइट करना चाहते थे। और कुछ समय पहले, 1 घंटे पहले, अब फिर घमासान फायरिंग दोनों तरफ से स्टार्ट हो गई है। और मैं आपको ये भी बताऊं कि इंटरनेट सर्विसेज जो हैं उस एरिया में वो बंद कर दी गई हैं, और जो 144 सीआरपीसी जो एक एक्ट होता है कि 4 लोग से ज्यादा ना इकट्ठा हो, वो भी लागू कर दिया गया है ताकि लोग पत्थर शत्थर न मारें। और अभी सिक्योरिटी फोर्सेस स्पॉट पे ही है। मिलिटेंट्स को भागने की कोई जगह नहीं रखी है उन्होंने, काफी मुश्किल है उनके लिए। और मैं आपको ये भी बताऊं कि ये मिलिटेंट्स जो हैं या तो जैश के हैं या लश्कर के। जी
जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया मुफ्ती जी, पूरी जानकारी के लिए। आपण बघतोय अजून देखील ही मुठभेड सुरू आहे, अजूनही इथे चकमक सुरू असल्याची माहिती मुफ्तीसला देतात आणि त्यांनी असं देखील सांगितलं पहाटे 3 वाजल्यापासून ही चकमक सुरू आहे। मध्यंतरी 2 तास ही चकमक काही वेळ ठप्प होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही चकमक सुरू आहे। जैश ए मोहम्मद किंवा लष्करचे हे अतिरेकी असल्याची शक्यता सध्या तिथे वर्तवली जाते। आणि एक महत्त्वाची बातमी दहशतवादासंदर्भातली आणि दहशतवादाची पाठराखण करणाऱ्या पाकसाठी महत्त्वाची, कारण पाकला संयुक्त राष्ट्र समितीने मोठा झटका दिलेला आहे। पुलवामामध्ये 14 तारखेला दहशतवादी हल्ला करण्यात आला होता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने कडक शब्दात याचा निषेध केलेला आहे। 15 देशांच्या सुरक्षा परिषदेत चीनचाही समावेश आहे। अतिशय भ्याड आणि निंदनीय असं हे कृत्य असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जारी केलेल्या पत्रकात म्हणण्यात आलंय। या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा उल्लेख करत दोषींना कठोर शासन झालं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। महत्त्वाची बाब म्हणजे मौलाना मसूद अझहरच्या या दहशतवादी संघटनेचं नाव या पत्रकात घेतल्यामुळे चीनला देखील याचा मोठा झटका बसलेला आहे। पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकमध्ये चांगलाच तणाव वाढला आहे आपल्याला माहिती आहे आणि भारताकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेत पाकने युद्धाची तयारी सुरू केली आहे। टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच्या बातमीनुसार विविध आघाड्यांवर पाकिस्तानने युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आणि यानुसार सीमेवर असलेल्या हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले। या संदर्भात पाक प्रशासनाकडून हॉस्पिटल्सना एक पत्रकही आता पाठवण्यात आलंय। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 25% बेड हे जखमी सैनिकांसाठी आता आरक्षित ठेवण्यात आले असं कळतंय। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा लष्करी तळ आहे ज्यांना पूर्ण तयारीत राहण्याचे आदेश दिले असं कळतंय। दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांना तो भाग रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले। तिसरा मुद्दा म्हणजे क्वेटा कॅन्टोन्मेंट मार्फत पाकिस्तानच्या जिलानी रुग्णालयाला पाठवलेल्या पत्रात सगळ्या प्रकारच्या मेडिकल मदतीसाठी सज्ज रहा असे आदेशही देण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, निश्चितच एक महत्त्वाची घडामोड म्हणायला हवी आणि हॉस्पिटल्स देखील आता सज्ज ठेवण्याचे आदेश पाकने दिल्याचं कळतंय। बरोबर आहे, कालच पाकिस्तानमध्ये पंतप्रधान जे आहेत आणि यांच्या राष्ट्रीय परिषदेची या पद्धतीनं पाकिस्तानच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे की जर आपण पाकिस्तानवर आपण तर आम्ही उत्तर देऊ, त्याचा विरोध करू आणि त्याच्यासाठी केली त्या पद्धतीनं समितीच्या वतीने सर्व लष्करांना तयार राहण्याचं आदेश दिलेला आहे। भारत पाक सीमेवरती पॅक व्याप्त काश्मीर जे आहे त्या काश्मीरमधले जेही बंकर्स आहेत त्या बंकर्स आजूबाजूला असलेल्या सगळ्या सिव्हिल नागरिकांना तिथून आपली राहती हलवण्याची आदेश देण्यात आलेले आहे। बंकर देखील तयार करण्यास रचना झालेली आहे। सोबतच जसं आपण सांगितलं तर सगळ्या रुग्णालयांना सज्ज राहण्यासाठी देण्यात आलेलं आहे। तसं 30% जे बेड आहे ते याचा अर्थ असा की पाकिस्तानने आपली तयारी केलेली आहे। आता भारताला प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, पण आताची माहिती ज्याप्रमाणे मिळते त्यानुसार पाकनं विविध आघाड्यांवर आता युद्धाची तयारी सुरू केलेली आहे आणि भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने आता पाकमध्ये घबराट पसरली। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार विविध आघाड्यांवर आता युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाकने तयारी सुरू केल्याची माहिती कळतेय। आणि या संदर्भातली आणखीन एक बातमी म्हणजे पुलवामातल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधाचं जरपोक्ती करणाऱ्या पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा मोठा निर्णय भारतानं घेतलाय। भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचं पाणी आता अडवलं जाणार आहे आणि यामुळे पाकिस्तानची पाचावर धारण बसू शकते। पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळणार, पाकच्या दहशतवादाला पाणी अस्त्रानं उत्तर, भारत करणार पाकिस्तानची जलकोंडी। अतिरेकी हल्ले करून भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या पाकिस्तानला वटणीवर आणण्यासाठी भारतानं पाण्याचं अस्त्र उपसलंय। ज्या नद्यांच्या पाण्यावर पाकड्यांची तहान भागते तेच पाणी अडवण्याचा धाडसी निर्णय भारतानं घेतला। पाकिस्तान और भारत होने के बाद जो हमारी 3 नदियां पाकिस्तान को मिली थी, 3 भारत को मिली थी, हमारे 3 नदियों के अधिकार का पानी पाकिस्तान में जा रहा था। अब हम उस पर भी 3 प्रोजेक्ट करके ये पानी भी वापस यमुना में ला रहे हैं, तो आप समझ लीजिए कि यमुना में पानी ही पानी है। भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू वाटप करार 1960 मध्ये झाला। सिंधू, रावी, बियास, सतलज, झेलम, चिनाब या नद्यांसाठी हा करार करण्यात आला। बियास, रावी, सतलज या पूर्वेकडच्या नद्यांच्या पाण्याचं पूर्ण नियंत्रण भारताकडे, तर सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडच्या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं। करारानुसार पश्चिमेकडच्या नद्यांचं 20% पाणी भारताला तर पाकिस्तानला 80% पाणी मिळतं।
रावी, बियास, झेलम, चिनाब या नद्या भारतात उगम पावतात। सिंधू आणि सतलज या 2 नद्या तिबेटमध्ये उगम पावतात। आपल्या वाट्याला आलेलं पाणी भारत पूर्ण क्षमतेनं वापरत नसल्यानं पाकिस्तानचा मोठा फायदा होतो। याच पाण्यावर सोकवलेला पाकिस्तान वारंवार भारत सिंधू करार भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा कांगावा करतो। काश्मीर खोऱ्यातल्या भारताच्या वीज प्रकल्पांनाही पाकिस्तानचा आक्षेप आहे। आता याच उद्दाम पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतानं वॉटर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला। या नद्यांचं पाणी अडून पंजाब आणि जम्मू काश्मीरला देण्यात येणार आहे। या नद्यांवर भारताकडून अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे। हे पाणी यमुना नदीत सोडून यमुना नदीचं जलक्षेत्र वाढवण्यात येणार आहे। पाकिस्ताननं भारतावर किती हल्ले केले आणि दहशतवाद्यांना पाठवून उच्छाद मांडला तरी सिंधू कराराशी भारत कायम एकनिष्ठ राहिला। पण पुलवामाच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जनतेकडनं होते। भारताच्या या पाणी अस्त्रानं पाकिस्तानची जिरणार का हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स घेतल्यानंतर आता बातमी आहे ठाकुर्ली रेल्वे स्थानकामधली काळजाचा थरकाप उडवणारी ही सीसीटीव्ही मधली दृश्य सध्या आपण बघतोय। एका महिलेनं लोकल येताच रुळावर उडी घेतली होती जीव घेण्यासाठी आणि इथे तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांनी प्रवाशांच्या मदतीनं या महिलेला सुखरूप बाहेर काढलेला आहे आणि त्यामुळे या महिलेचा जीव वाचू शकलेला आहे। त्यामुळे 2 डबे अंगावरून गेल्यानंतर देखील कमल शिंदे यांचा जीव वाचलेला आहे। कमल शिंदे या मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती कळते आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत एका भीषण अपघाताची आणि ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। तामिळनाडूमधली ही दृश्य आहेत। एका चौकामध्ये कोइंबतूरमधल्या बाईक चालकाला एका कारनं समोरासमोर उडवल्याची घटना घडली। या अपघातामध्ये बाईक चालक मोठ्या उंचीपर्यंत उडलेला आहे। जवळ 15 फुटावर तो उडालेला आहे आणि सगळी घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बघतो आहोत। बाईक चालक सध्या गंभीर जखमी आहे आणि त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। चालक मात्र अजून फरार आहे आणि त्याच्यावर सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पुण्यातली एक महत्त्वाची बातमी येते। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची काँग्रेस उमेदवारांची आज इच्छुकांची बैठक होते। हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पुणे आणि सांगली लोकसभा लढवण्यासाठी इच्छुकांसाठी ही बैठक होती। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होते। मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाछेड आणि अरविंद शिंदे, शरद रणपिसे हे पुण्यातून इच्छुक आहेत आणि सांगलीतून पृथ्वीराज पाटील, विश्वजित कदम, मोहन कदम आणि प्रतीक पाटीलही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये आता म्हणू शकतो आपण निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे। रेणुका, लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झालेत आणि आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये एकेकाळी बालेकिल्ला होता काँग्रेसचा। काँग्रेसला उमेदवार कोण सक्षम हा प्रश्न पडला होता। त्यामुळे पक्षामधले जे 7 इच्छुक आहेत त्यांची यादी प्रदेश काँग्रेसने पाठवली अशी सूत्रांकडून माहिती आहे की त्यातनं 3 नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावरती एकमत करण्याकरता ही बैठक आहे, ज्याला पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील हे मुख्यतः असणार आहेत आणि इच्छुक जे 7 आहेत त्या 7 जणांनाही बोलवलेलं आहे। त्याच्यामध्ये अभय छाछेड आहेत, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, शरद रणपिसे हे सगळे आहेत। त्याचबरोबर 9:30 ते 12 मध्ये पुणे झाल्यानंतर 1 ते 3 सांगली लोकसभेमधले जे काही इच्छुक असणार आहेत, ज्याच्यामध्ये विश्वजित कदम, मोहन कदम, पृथ्वीराज पाटील, मदन पाटील यांची पत्नी, साधारणतः 10 इच्छुक सांगलीचे आहेत आणि 7 इच्छुक हे पुण्याचे आहेत। विशेष म्हणजे पुण्यातून संजय काकडे इच्छुक होते, त्यानंतर प्रवीण गायकवाड यांचंही नाव आलेलं आहे, मात्र ते काँग्रेसमध्ये नसल्यामुळं त्यांना बोलवण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आता या चर्चेमधून एकमत होतंय का हे बघायला पाहिजे। साधारणतः 3 वाजेपर्यंत या बैठका चालतील आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलतील। धन्यवाद अद्वैत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दुपारनंतर यातली आणखीन माहिती समोर येऊ शकेल आणि 9:30 ते 12 पुण्यासाठी आणि त्यानंतर 1 ते 3 सांगलीतल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही वेळ राखून ठेवण्यात आली आहे। 3 नंतर हे दोन्ही महत्त्वाचे नेते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत। पुढची बातमी महत्त्वाची, नाशिकमधून आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता, पण हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। गिरीश महाजन आणि किसान महासभेच्या शिष्टमंडळामधला काल बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या मागण्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि 3 महिन्यात याचे सगळे प्रश्न निकाली काढले जातील यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन यावेळी गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिल्याचं कळतंय।
अखेर किसान मोर्चाच्या या लॉंग मार्चला यश मिळालं आहे। आता जरी हे सगळे वाडीवरेला बसले असले तरी या सगळ्यांना यश मिळालं आहे, कारण सरकार यांच्या इथे आलं आणि चर्चा यशस्वी झाली, सकारात्मक चर्चा झाली, सगळे हे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि हा लॉंग मार्च स्थगित करण्याचा निर्णय झालेला आहे। हेच आहे ते सगळे नेते किसान सभेचे की ज्यांनी खऱ्या अर्थानं या मोर्चाचं नियोजन केलं, सरकारशी वाटाघाटी केली किंवा सरकारला या ठिकाणी यावं लागलं। डॉक्टर अशोक ढवळे आपल्यावर आहेत, काय निर्णय झाला आणि कसा? ह्या गेल्या काही दिवसामध्ये मला वाटतं गेल्या लॉंग मार्चमध्ये सरकारचे प्रतिनिधी अगदी शेवटच्या दिवशी आम्हाला भेटले होते। या वेळेला 4 मिटिंगा झाल्या, त्यातल्या 2 मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाल्या आणि आता कालच्या 2 गिरीश महाजन साहेबांबरोबर झाल्या। ह्या सगळ्या मिटिंगांना मला वाटतं 8-10 तास तर गेलेच असतील। पूर्ण चर्चेमध्ये सगळे जे 15 पॉईंट होते त्याच्यावर अगदी सविस्तर चर्चा झाली आणि जवळजवळ प्रत्येक गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे। प्रत्येक गोष्ट जवळजवळ मान्य केली। परत तुमच्याकडे तो आणखी सगळ्यात महत्वाचं की त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आदिवासी पाड्यातला हा दऱ्याखोऱ्यातला शेतकरी JP गावित तुम्ही सगळा हा गोळा केला, सगळ्यांचा तुम्हा सगळ्यांवर असलेला विश्वास तुम्ही स्थगित केलाय, आनंदी आहात? नाही, आनंदी फार आहोत असं नाही आहे, परंतु जे प्रश्न आम्ही मागच्या पायी मोर्चामध्ये सरकारपुढे ठेवले होते त्याची अंमलबजावणी झाली नाही, म्हणून आम्हाला पुन्हा मोर्चा काढावा लागला आणि त्यावेळेसचा आणि आताच्या वेळेस एवढाच फरक आहे की त्यावेळेस कोणी आमची दखल घेतली नव्हती, आम्हाला मुंबईपर्यंत जावं लागलं होतं। आम्हाला प्रश्न सुटण्याची मतलब आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो। आता मात्र आम्ही नोटीस दिल्यानंतर जवळजवळ 4 वेळेस मंत्री पातळीवरती आणि मुख्यमंत्र्यांनी 2 वेळेस बैठका घेतल्या आणि त्यातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। खरं तर हा अनुभव अत्यंत चांगला अनुभव होता। शेवटी जनसामान्याचे प्रश्न आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय हे सातत्याने जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे इथपर्यंत मोर्चा येईल आणि मग प्रश्न सुटण्याच्या ऐवजी गिरीश भाऊंना तर या बाबतीतला अनुभव आहेच आणि त्यांनी सांगितलं तुम्ही स्वतः जा, त्यांचे प्रश्न ऐकून घ्या आणि अनेक निर्णय तिथेच घ्या, प्रश्न सोडवा आणि मग प्रश्नही सुटले आणि आंदोलनही थांबलं। 16-17 प्रश्न आहेत, पण त्या संदर्भामध्ये आता आम्ही टाइम बाउंड त्याचा सगळा कार्यक्रम ठरवलेला आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये आम्ही आता कबूल केलेला आहे की दर 2 महिन्यांनी या संदर्भामध्ये आढावा बैठक घ्यायची, पण त्या संदर्भात मी एकही सांगितलेलं आहे की त्याचा फॉलोअप आमदार साहेबांनी करायचा। एक महत्वाची राजकीय बातमी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे हातकणंगलेबरोबरच बुलढाणा आणि वर्ध्याच्या जागेची मागणी केली आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि अजित पवारांचा मुलगा रोहित पवार यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा झाल्याची माहिती कळते। आता एक महत्वाची बातमी आपण बघतो। बुलढाणा आणि वर्ध्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली होती आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतल्याचं कळतंय। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। बुलढाण्याची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे आणि तिथून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जाते। पंढरपुरातली माघी यात्रा एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात भाविकांनी हजेरी लावली होती आणि भाविकांनी इथे भरभरून दान दिल्याचं कळतंय। विठ्ठल मंदिर समितीला 1.5 कोटींचं उत्पन्न या यात्रा काळात मिळालंय। 5 ते 19 फेब्रुवारी दरम्यान 5 लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली होती। आणि या बातमीनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।